अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय. श्रावणात नवनाथ जप करा. नंबर 1. श्रावणात नवनाथ जप का करावा? श्रावण महिना हा अत्यंत पवित्र काळ मानला जातो. या महिन्यात साधना, जप, ध्यान यांचा प्रभाव अनेक पटीने वाढतो. नवनाथांचा जप हा दिव्य ऊर्जा जागवणारा मंत्र आहे. या महिन्यात तो केल्याने शरीर, मन आणि आत्मा यांचं शुद्धीकरण होतं. ईश्वरी कृपेचा अनुभव अधिक तीव्रतेने मिळतो. नवनाथांचा जप म्हणजे सिद्धांचा आशीर्वाद आहे. यामुळे अनेक अडथळे दूर होतात. विशेषतः श्रावणात केल्यास या जपाचे परिणाम अधिक गतीने दिसतात. त्यामुळे या काळात नवनाथांचे नामस्मरण करणं हे एक पवित्र व प्रभावशाली साधन ठरतं. नंबर 2. नवनाथ मंत्राचे सामर्थ्य. नवनाथ हे सिद्ध योगी आहेत. त्यांच्या नावातच तेज आहे. ओम नवनाथाय नमः. ओम चैतन्य कानिफनाथाय नमः. ओम चैतन्य मचिंद्रनाथाय नमः. अशा मंत्रांनी त्यांच्या कृपेशी संपर्क जोडला जातो. या मंत्राचा प्रभाव केवळ आध्यात्मिक नाही तर मानसिक आणि भावनिक पातळीवरही असतो. विशेषतः श्रावण महिन्यात या मंत्राचे कंपन वातावरण शुद्ध करतात. या शक्तिशाली मंत्रांनी आपलं मन शांत होतं आणि भीती कमी होते व आत्मविश्वास वाढतो. या जपात भक्ती आणि ऊर्जा यांचं एकत्रित रूप असतं. त्यामुळे नवनाथ मंत्राचं उच्चारण हा श्रावणातील सर्वश्रेष्ठ उपाय आहे. नंबर 3. मनशांती प्राप्त होते. श्रावणात नवनाथांचा जप मनाला विशेष शांतता देतो. आपल्यावर वारंवार विचारांचे गोंधळ, भीती, चिंता सतावत असतील तर नवनाथ मंत्राचा जप हे औषध ठरते. रोज सकाळी किंवा संध्याकाळी जप करताना फक्त नामावर लक्ष केंद्रित ठेवा. काही दिवसात मन शांत होतं आणि विचार स्थिर होतात. मानसिक चंचलता कमी होते. मनाला लागलेली अस्वस्थता, चिडचिड, राग यावरही नियंत्रण मिळतं. अंतर्मनच स्वच्छ केलं जातं. यामुळे आपण अधिक सकारात्मक, समजूतदार आणि प्रेमळ होतो. जसं शरीराला स्नान लागणं तसंच मनाला नवनाथ जप लागतो. नंबर 4. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. नवनाथ जप करत असताना एक विशेष गोष्ट घडते. आपल्या आजूबाजूचं वातावरण सकारात्मक होतं. यामुळे घरात आणि नात्यात सुधारणा जाणवते. जिथे वारंवार भांडणं, कटुता किंवा गैरसमज होतात तिथे नवनाथांच्या नामस्मरणाने सौंदर्य वाढतं. जेव्हा आपण प्रेमाने नाथांचा जप करतो तेव्हा आपल्या वाणीमध्ये मधुरता येते. त्यामुळे इतरांशी संवाद अधिक चांगल्या पद्धतीने होतो. विशेषतः श्रावणात केल्याने हे परिणाम अधिक लवकर दिसतात. त्यामुळे नवनाथांचा जप फक्त आपल्यालाच नव्हे तर आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी उपयुक्त ठरतो. नंबर 5. ग्रहदोष कमी होतो. कधीकधी आपलं भाग्य, नशीब, ग्रहस्थिती अशा गोष्टी आपल्या वाट्याला येणाऱ्या त्रासांना कारणीभूत ठरतात. अशा वेळी नवनाथांचा एक जप अत्यंत प्रभावशाली उपाय ठरतो. श्रावण महिना हे ग्रहांचे सुयोग सुधारणारा काळ मानला जातो. नवनाथांचा जप नियमित केल्यास शनी, राहू, केतू, मंगळ यांचे वाईट परिणाम कमी होतात. विशेषतः जर एखाद्याला साडेसाती, कालसर्पयोग, मांगलिक दोष असे त्रास असतील तर हा जप केल्याने त्याचा प्रभाव सौम्य होतो. ज्योतिषशास्त्रातही या जपाला विशिष्ट स्थान दिले आहे. नंबर 6. तांत्रिक बाधा नष्ट होतात. ज्यांना वारंवार तांत्रिक अडचणी, दृष्ट लागणे, भीतीदायक स्वप्न, शरीरावर भार जाणवणे किंवा घरात विचित्र प्रकार जाणवत असतील त्यांनी श्रावण महिन्यात नवनाथांचा जप करावा. नवनाथ हे महान सिद्धयोगी असून तांत्रिक शक्तीवर विजय मिळवलेले आहेत. त्यांच्या नावात जबरदस्त ऊर्जा आहे. त्यामुळे नवनाथांचा जप म्हणजे एक प्रकारचं संरक्षण कवच आहे. तो जप केल्याने नकारात्मक शक्ती, भूतबाधा किंवा जड शक्तीपासून आपोआप संरक्षण मिळतं. घरात शांतता, झोप नीट होणं आणि मनाला हलकं वाटणं हे लक्षण दिसू लागतात. नंबर 7. आर्थिक अडचणी दूर होतात. अनेक वेळा पैसा असूनही टिकत नाही. उत्पन्न कमी वाटतं. नोकरी व्यवसायात अडथळे येतात. अशा वेळी श्रावण महिन्यात नवनाथांचा जप फार उपयुक्त ठरतो. नवनाथ हे समृद्धीचे दाते आहेत. त्यांचा आशीर्वाद घेतल्यावर आर्थिक प्रवाह सुरळीत होतो. घरात लक्ष्मीचा वास टिकतो.
ओम श्री सिद्ध नवनाथाय नमः हा जप विशेष करून आर्थिक अडचणीसाठी उपयोगी आहे. नियमित श्रावणात रोज 11 माळा या मंत्राचा जप केल्यास उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतात. ही कृपा अचानक मिळणाऱ्या लाभ, कामात यश, नवीन संधी अशा स्वरूपात दिसते. नंबर 8. प्रेमात यश मिळणं. ज्यांचं प्रेम अडकलेलं आहे, एकतर्फी आहे किंवा ज्यांना एखाद्याचं प्रेम हवं आहे, त्यांनी श्रावण महिन्यात नवनाथांचा जप करावा. नवनाथ हे भक्ताच्या हृदयातील खऱ्या इच्छेला ओळखतात. ओम श्री नवनाथाय प्रेमप्राप्ते नमः असं म्हणत प्रेमाने जप केला तर त्यातून चमत्कारिक अनुभव मिळतो. अनेक भक्तांचं नातं परत जुळलं, हरवलेली व्यक्ती परत आली किंवा प्रेमातला अडथळा दूर झाला अशा अनुभूती आल्या आहेत. मात्र श्रद्धा आणि संयम आवश्यक आहे. श्रावणात जप केल्याने ही कृपा अधिक वेगाने कार्य करते. नंबर 9. आरोग्य सुधारते. नवनाथांचा जप आरोग्यासाठी एक दिव्य उपाय आहे. श्रावण महिना हा शरीरशुद्धी आणि तपश्चर्येचा महिना आहे. या काळात शरीरातील त्रिदोष वात, पित्त, कफ संतुलित होतात. नवनाथांच्या नामस्मरणाने मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढते. विशेषतः दमट हवामानात येणाऱ्या आजारांपासून बचाव होतो. ओम चैतन्य नवनाथाय नमः किंवा ओम श्री गुरुरूपाय नमः या मंत्राचा जप केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अनेकांना अस्थमा, डिप्रेशन, पचनाचा त्रास, त्वचेचे विकार यांमध्ये सुधारणा झालेली आहे. हे मंत्र म्हणजे ऊर्जेचे स्तोत्र आहे. नंबर 10. भक्ती मार्ग दृढ होतो. श्रावणात नवनाथांचा जप केल्याने भक्तीची गोडी लागते. मन सतत बाहेर धावणं थांबून आता वळतं. नवनाथांचा मंत्र म्हणजे आत्म्याशी संपर्क साधण्याचं माध्यम आहे. जिथे शब्द संपतात तिथे अनुभव सुरू होतो. या जपातून मनात गाढ श्रद्धा निर्माण होते. भक्तीचा मार्ग म्हणजे फक्त उपासना नाही तर आत्मविश्वासाचं साधन आहे. नवनाथ जप आपल्याला आपल्या जीवनाचा खरा हेतू समजवतो. त्यामुळे हा जप म्हणजे एका साधकाचं आध्यात्मिक उन्नय होय. रोज संध्याकाळी दिवा लावून शांत मनाने केलेला जप जीवनात परिवर्तन घडवतो. ओम चैतन्य नवनाथाय नमः.